उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 1997 पासून तर आजपर्यंत आमचा जो न्यायालयाचा आदेश झाला आहे त्यांना कायम कामगारांच्या प्रमाणे वेतन फरक देण्यात यावा, त्याप्रमाणे आम्हाला द्यायला पाहिजे. 2022मध्ये निकाल आमच्या बाजूने झाला हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठाचा, तरी त्या अधिकारी आतापर्यंत आम्हाला काहीच देत नाही, नुसतं उडवडीची उत्तर देतात आणि खोटा प्रस्ताव शासनाला पाठवत आहे. तरी तो नवीन सुधारित प्रस्ताव त्यांनी फरकाचा आजपर्यंत त्यांनी तयार करून शासनाला पाठवायला पाहिजे आणि तसं आम्हाला लेखी त्यांनी आश्वासन द्यायला पाहिजे. जवळजवळ 1988 पासून तर आजपर्यंत आम्ही कामावरच आहेत, पण तो कोर्टाने 97 पासून तर आजपर्यंत कामावर आहेत, तोपर्यंत असा आम्हाला त्यांनी निकाल दिला आहे कोर्टाने. त्याप्रमाणे आम्हाला त्यांनी ते वेतन फरक लागू करायला पाहिजे. आणि परत आज आपले 8 दिवस होत आहेत, 14 ऑगस्टपासून आम्ही उपोषणाला बसलो आहे, धरणे आंदोलनाला इथं कलेक्टर ऑफिससमोर. तरी अधिकारी इथं यायला तयार नाहीत, कोणी भेटायला तयार नाही, अशी परिस्थिती झाली आहे. तरी सगळीकडे चॅनलला सगळीकडे आमचं जायला पाहिजे बा, मीडियामध्ये बातम्या सगळीकडे, आणि त्या अधिकाऱ्यावर तिकडनं त्या अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश करायला पाहिजे आणि आमच्या मागण्या त्यांनी सोडायला पाहिजे बा, ही आमची विनंती आहे. माणूस जो आहे शांताराम अपार मूत्रपिंडाचा त्यात त्रस्त झालेला आहे, त्याची परवा अचानक इथे तब्येत बिघडली, त्याला सिव्हिलमध्ये आम्ही ॲडमिट केलं. पोलीसवाले बी कोणी बी दखल घेत नाही, ते सांगता आमची जबाबदारी नाही. अधिकारी म्हणता आमची जबाबदारी नाही, कलेक्टरचे कर्मचारी ते म्हणता आमची जबाबदारी नाही. म्हणजे आहे काय बॉय असं? आज त्या माणसाच्या बरं वाईट झाला असता बॉ, इथं त्या ॲडमिट केलं त्याला आम्ही सिव्हिलमध्ये.